एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी होणार आहे। सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी पार पडेल। तर पालिकेकडून कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यात आलेली नाही। आंदोलकांनी अर्धवट फाडलेली ताडपत्री सध्या जैसे थेच आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, आज सुनावणी होणार आहे, मात्र दुसरीकडे जी कारवाई करण्यात आलेली होती, ताडपत्री झाकण्यात आलेली होती, ती ताडपत्री आंदोलकांनी जवळपास अर्ध्याधिक हटवलेली पाहायला मिळते। नक्कीच सागर, आपण पाहतोय की कबूतरखान्यांसंदर्भात आज उच्च न्यायालयामध्ये 10:30 वाजता सुनावणी पार पडणार आहे। आणि या दादर येथील कबूतरखान्यावरती 2 ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिकेने कारवाई करत ताडपत्री टाकली होती आणि नागरिकांना या ठिकाणी खाद्य टाकू नका असं आवाहन केलं होतं। परंतु काल जैन समाजातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि ही अर्धवट ताडपत्री जी आहे ती ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आलेल्या पशुप्रेमींनी कबुतरांना खरं तर खायला टाकलं आणि आंदोलन करत 1 तास जवळपास त्यांचं आंदोलन सुरू होतं। परंतु मुंबई महानगरपालिकेने ही ताडपत्री अजून देखील हटवलेली नाही, कारण जोपर्यंत उच्च न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत ही ताडपत्री हटवणार नाही असं मुंबई महानगरपालिकेने भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे काल 10:30 ते 11च्या दरम्यान हे आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालं होतं। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी काल लावण्यात आला होता। परंतु अजून देखील स्थानिकांच्या विरोधानंतर आणि जैन समाजाच्या विरोधानंतर अजून देखील मुंबई महानगरपालिकेने ही ताडपत्री काढले नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आज उच्च न्यायालयामध्ये 10:30 वाजता सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की उच्च न्यायालयाच्याच आदेशानुसार संपूर्ण मुंबईतील जे कबूतरखाने आहेत त्या कबूतरखान्यांवरती खरं तर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती। परंतु काही जैन समाजातील नागरिक जे आहेत ते याला विरोध करतायत। त्याच्यामुळे राज्य सरकारच्या वतीने एक बैठक देखील आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये आता कोणता सुवर्ण मध्य काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीने आंदोलन केलं जात आहे, ज्या पद्धतीने नागरिक विरोध याला करतायत, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की काल ज्या पद्धतीने आंदोलन झालं, परंतु अजून देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जी लावण्यात आलेली ताडपत्री जी आहे ती काढण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे आता उच्च न्यायालयातून काय आदेश येतात आणि उच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर, नक्कीच निवृत्ती, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।